मनोज जरांगे पाटील हे उद्या अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार आहेत। त्यांचा पहिला मुक्काम त्यांचे जन्मगाव असलेल्या मातोरी परिसरात आहे। त्यामुळे आता या परिसरातील सर्व मराठा समाज बांधव तयारीला लागले आहेत। मोर्चात सहभागी असलेल्या समाज बांधवांसाठी या ठिकाणी जंगी मेजवानीच तयार करण्यात आली आहे। या सर्व तयारीसाठी 20,000 स्वयंसेवक सज्ज असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्यात आले आहेत। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बीड। आज खरं सांगायचं तर मराठा बांधवासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। कारण पूर्ण जे काय आमचे 3 तालुके आहेत, आष्टी, पाटोदा आणि शिरूर, या तिन्ही तालुक्यातून भरपूर काही मदतीचा व प्रत्येक गावातून कुणी तेलाचे डबे दिले, कुणी साखर दिली आणि प्रत्येक गावातून जवळपास 250 क्विंटल साखर हे प्रत्येक गावाला 2-2 पोते दिलेले आहेत। आणि त्या 2-2 पोत्यातून प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करून आणायचा आणि जे काय स्वयंसेवक टीम आहे वाढण्याची त्याची ती प्रत्येक गावातून येणार आहे। आणि इथं तसे 4-5 स्टॉल लावलेले आहेत। प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळं नियोजन दिलं, वेगवेगळं काही जागेवर नाश्त्याचं नियोजन, काही जागेवर जेवणाचं नियोजन, काही जागेवर पाण्याचं नियोजन। आणि आम्ही जे काय टीम वर्क तयार केलंय आमच्या गावाचं, तर प्रत्येकाकडे डिव्हिजन पाडून वेगवेगळे कामं दिलेली आहेत। कोणाकडे पाण्याचं नियोजन दिलंय, कोणाकडं पार्किंग समिती दिली। भाज्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या येतात, तीन प्रकारच्या भाज्या येतात। आणि प्रत्येक गावातून आम्ही भाकरी सांगितलेल्या आहेत। जेवढे का आजूबाजूचे गाव आहेत, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि मातोरीचे जे काय पंचक्रोशीतले गाव आहेत, त्या प्रत्येक गावातून प्रत्येक घराघरातून भाकरी येणार। आणि त्या संग जे काय ठेचा, मिरची, भाजी असेल हे पण प्रत्येक समाज बांधव उत्स्फूर्त याने आपापल्या स्वयंपूर्तीने आणणार। आणि आमच्या इथल्या जे काय गावचा कार्यक्रम मातोरीचा, आमचा सर्व बहुजन समाज SC, ST, OBC या सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे। आणि सगळे स्वयंसेवक आमच्यामध्ये काम करायला आहेत, इतर समाजाची OBC, इतर बहुजन, SC, ST याचा सगळ्याचा आम्हाला पाठिंबा आहे। पाण्यासाठी 100 टँकरची व्यवस्था केली आणि बिस्लरीचे बॉक्स पण ठेवलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, जे जेवणाला आपण ग्राउंड केलं आहे ते 100 एकरचं ग्राउंड आहे आणि सभेच्या ठिकाणी पण जेवणाचा पात्र पण जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। कारण की 20,000 लोक वाढण्यासाठीच आहेत आणि 2,000च्या वरती स्वयंसेवक तिथं आमचे गावातलेच राहणार आहेत। एकंदरीत कसं नियोजन असणार आहे? कारण उद्या दिवाळी साजरी होते तुमच्या गावामध्ये, स्वागत वगैरे कसं होणार आहे? स्वागत आता ते सकाळी 9 वाजता आंतरवालीवरून निघणार आहे। तर प्रत्येक गावातून आम्ही 5:30चा टाइम इथं ठेवलेला आहे। पण जसं जसं ते येतील तसं त्यांचं समजा पार आपल्या पाडळशिंगीपासूनच तोफानी आणि स्वागत होणार आहे त्यांचं। आणि तिंतरवणीपासून JCB उभा केलेला आहे, तर त्याच्यातून फुलाचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करणार आहेत आम्ही। माथुरीमध्ये किती वाजता स्वागत होईल? माथुरीमध्ये 5:30 ते 6 वाजताचं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे, पण त्यांचं आता इथं येण्यावरती राहिलेलं आहे।